तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या या उद्घाटनाला व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कारकिर्दीमध्ये हे विश्व मराठी संमेलन सुरू झालं ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे, श्रीरंगजी बारणे, माधुरीताई मिसाळ, ज्यांचा पहिला विश्व संमेलनातील साहित्यभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ते पद्मश्री आदरणीय मधुभाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी आदरणीय सदानंदजी मोरे, आदरणीय ज्ञानेश्वरजी मुळे, रवींद्रजी शोभणे, लक्ष्मणजी देशमुख, कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू अविनाश आवलगावकर, राजेशजी पांडे, उषाताई तांबे, ताराताई प्रभाळकर, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, परदेशातनं आलेले आमचे सर्व मराठीवर प्रेम करणारे मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधुवाडी भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्राच्या तमाम मराठी बंधू भगिनींच्या वतीनं धन्यवाद देतो की 4 ऑक्टोबरला आपलं मराठी भाषे संदर्भातलं एक स्वप्न पूर्ण झालं आणि गेली कित्येक वर्ष ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक साहित्यिकांनी, मराठीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी एक फार मोठी चळवळ उभी केली होती, त्याला यश आलं आणि आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून आपली भाषा देखील ही 2000 वर्षापूर्वीची होती, 1500 वर्षापूर्वीची होती, 1800 वर्षापूर्वीची होती, हे सिद्ध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत, परंतु राज्याचे माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हा कार्यक्रम 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये सुरू केला. मागच्या वर्षी हा कार्यक्रम वाशीमध्ये झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचा विभाग माझ्याकडे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक सांघिक निर्णय घेतला की आता हे विश्व मराठी संमेलन मुंबईवरनं वाशीवर आलेलं आहे, आता वाशीवरनं पुण्यामध्ये जाणं आवश्यक आहे आणि म्हणून ज्या नगरीला सांस्कृतिक नगरी म्हणून बघितलं जातं, ज्या विद्यापीठाची, पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेसाठी झाली, त्या पुण्यनगरीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व संमेलन व्हावं ही देखील आम्ही सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली आणि आज मोठ्या पद्धतीनं हे विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये होतंय. मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की अनेकांनी प्रश्नचिन्ह असं निर्माण केलं की मराठी भाषेच्या विभागानं विश्व मराठी संमेलन का करावं, पण विशेषतः पुणेकरांना मी धन्यवाद देतो की मराठी भाषेच्या विभागाचा जरी कार्यक्रम असला तरी हा सगळ्या पुणेकरांनी उचलून धरला आणि स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं गेले 8 दिवस पुण्यातल्या मराठीच्या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आज निघालेली शोभायात्रा आपण बघितला असेल, ती शोभायात्रा देखील जो आमचा उद्देश आहे सगळ्यांचा की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी भाषा जतन झाली पाहिजे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, हे जर करायचं असेल तर माझी मराठी भाषा ही शालेय जीवनापर्यंत पोचली पाहिजे, माझी मराठी भाषा ही महाविद्यालयापर्यंत पोचली पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आजच्या शोभायात्रेमध्ये 104 संस्थांचे जवळजवळ 7 ते 8 हजार विद्यार्थी सामील झालेले होते आणि उत्स्फूर्तपणानं सामील झालेले होते. त्याच्यामुळे युवा पिढीची आता जबाबदारी आहे की मराठी भाषा आहे तशी टिकवणं, मराठी भाषेची अस्मिता टिकवणं आणि मराठी भाषेवर जर आक्रमण होत असेल तर आक्रमक पद्धतीनं त्याचा प्रतिकार करणं ही जबाबदारी युवा पिढीनं हातामध्ये घेतली पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या ज्यांनी मराठी लिहिली, ज्यांनी मराठी वाढवली, या सगळ्यांचा आदर्श भविष्यामध्ये दीपस्तंभाप्रमाणे स्वतःच्या समोर ठेवला पाहिजे. म्हणूनच आज पहिला विश्व संमेलनातला साहित्यभूषण पुरस्कार आपण मधुबाईंना देतोय. तसं बघायला गेलं तर कवी केशवसुतांचं स्मारक माझ्या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक बांधण्याचं काम हे मधुबाईंच्या नेतृत्वाखाली झालं.
आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मधुबाई तुम्हाला तर पुरस्कार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलाच आहे, पण अजून एक तुमचा पुरस्कार देत असताना जे रत्नागिरीमधलं मालगुण गाव केशवसुतांच्या नावानं तुम्ही जगभरामध्ये प्रसिद्ध केलं, आमच्या विभागाची एक योजना आहे की पुस्तकांचं गाव करावं. तर आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींच्या, शिंदेसाहेबांच्या आणि दादांच्या साक्षीनं या ठिकाणी मी सांगतो की पुढच्या वर्षी मालगुण गावाला पुस्तकाच्या गावाचा दर्जा दिला जाईल आणि त्याला लागणारा निधी हा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिला जाईल. साहेब, मध्ये माझ्याकडे यादी आली की जिल्ह्यामध्ये पुस्तकांची गावं करायची आहेत, कवितांची गावं करायची आहेत. तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी माझ्या विभागाला सांगितलं की मी सांगतो म्हणून पुस्तकाचं गाव आपण करूया नको, तर या महाराष्ट्रातली अशी गावं शोधून काढू की ज्या गावामध्ये मराठीला ताकद देणारा, मराठी वाढवणारा आणि मराठी साता समुद्राकडे पलीकडे नेणारा अशी जर व्यक्ती किंवा महनीय व्यक्ती जर त्या गावामध्ये जन्माला आली असेल तर तो गाव आपण कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव म्हणून विकसित करू, असा भविष्यामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय घेणार आहोत. आणि मला इथं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून. साहेब, गेले 2 महिन्यामध्ये जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतायत, आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहतो आणि तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषा देखील घेऊन येतो, पण या भाषेचा आदर आपण कायमस्वरूपी केलेला आहे. आलेल्या माणसाचा पाहुणचार आपण केलेला आहे. आपण कुठच्याही भाषेचा अनादर केलेला नाही किंवा भविष्यातला कुठचाही युवक महाराष्ट्रातला किंवा युवती दुसऱ्या भाषेचा अनादर करणार नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला जर त्रास देण्याचं काम करत असतील तर मुख्यमंत्री महोदय, त्याच्यासाठी देखील कडक कायदा झाला पाहिजे आणि त्यांना देखील शासन झाला पाहिजे, ही महाराष्ट्रातल्या मराठी युवा वर्गाची मागणी आहे. आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण तिघांनी मिळून त्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी, ही देखील विनंती करतो. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व आमचे मराठीसाठी लढणारे, भांडणारे आणि मराठी वाढवणारे सगळेच ज्येष्ठ सहकारी व्यासपीठावर आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि एकच फक्त जाता जाता गोष्ट सांगतो की साहेब, 3 दिवसापूर्वी असं एक वातावरण तयार झालं की यामध्ये परदेशामधनं येणारे जे आमचे पाहुणे आहेत किंवा जे आमचे मराठीकर आहेत त्यांच्यासाठी जो आपण निधी देतो तो आपण कशासाठी देतो याचं एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. मी स्वतः ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्यांच्याबरोबर दिवसातनं अर्धा तास बोललो. मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा परदेशामध्ये जातो, आमचे सहकारी जेव्हा परदेशामध्ये जातात, तर तिथली आपली मराठी माणसं नाशिक भाषानं ढोल ताशाच्या गजरामध्ये आपलं स्वागत करतात. आपल्याला जर हॉटेल मिळालं नाही तर आपल्या घरामध्ये मराठी माणूस म्हणून आपल्याला राहायला नेतात. आपण सगळेच पैसे काय त्यांचे देत नाही, पण आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण आज माझे आलेले सगळे परदेशातले सहकारी हे कुठचाही निधी न घेता मराठीचं संवर्धन परदेशामध्ये करतायत. आज 17 बृहन मंडळं महाराष्ट्राची परदेशामध्ये होती. आम्ही साहेब 15 दिवसामध्ये एक मिशन राबवलं आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आजच्या दिवशी या 17मध्ये 8 बृहन मराठी मंडळाची भर पडलेली आहे. आता आपण 25 राज्यामध्ये देशामध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते देखील सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून हे एवढ्यासाठीच मी सांगितलं की याच्यातला अजून एक भावनिक किस्सा सांगतो की ठीक आहे, काही लोक आमच्या विभागाकडनं हे पैसे घेतात, परंतु साहेब काल 5 लोक अशी मला भेटायला आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची आहे आणि पत्रकार परिषद घेऊन हेच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आम्हाला पैसे मिळाले ते देखील मराठी माणसाच्या आणि मराठी मुलांच्या उद्धारासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवून गेलो, आम्ही ते पैसे स्वतःहून आमच्याकडे घेऊन गेलो नाही. अशी देखील परदेशातली मंडळी आज आपल्या इकडे आलेली आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. परदेशातल्या सगळ्याच संस्थांनी कमी वेळामध्ये इथे जे परदेशातले आमचे पाहुणे आणण्यासाठी, मराठी माणसं आणण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार हा करत असताना तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि ती विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो. मराठीचा अपमान होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ, हा देखील शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इथे आमदार भीमराव तापकीर आलेत. मी श्यामकांत देवरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि आता